ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पारनेर तालुक्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाची भीषणता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। तालुक्याच्या उत्तर भागामधील माणओहळ हा सध्या एकमेव महत्त्वाचा पाण्याचा उद्भव शिल्लक राहिलेला आहे। पिण्याच्या पाण्याची टंचाई गंभीर बनत चाललेली असताना या उद्भवावरनं मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पाणी उपसा होतोय अशी धक्कादायक बाब समोर आली आणि त्यामुळे प्रशासनाच्या पाणी व्यवस्थापनाच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार मांडोहळ येथील उद्भवावरनं दररोज शासनाचे सुमारे 30 ते 35 टँकर पाणी भरलं जातं। याशिवाय अनेक खासगी टँकर देखील याच ठिकाणावरनं मोठ्या प्रमाणात पाणी भरत आहे असं दिसून येतं। मात्र या खासगी टँकरांची कोणतीही अधिकृत आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नाहीये ही बाब समोर आली आहे। मोफत पाणी वितरणाच्या नावाखाली सुरू असलेली ही अवैध पाण्याची तस्करी प्रशासनासाठी डोकेदुखी ठरते आहे। विशेष म्हणजे टँकरद्वारे पाण्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढे येत आहेत। अनेक टँकर कोणत्याही प्रकारच्या नोंदणी विना क्रमांक किंवा शासनाने दिलेल्या ओळख चिन्हांशिवाय पाणी वाहतूक करत असल्याचं दिसून आलंय। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारची कोणतीच माहिती नसल्याचं म्हटलंय आणि हात झटकले आहेत। मांडोहळ येथील पाण्याच्या उद्भवावरती देखरेखीसाठी कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त नाहीये। पाणी भरणाऱ्या टँकरांच्या खेपांची नोंद ठेवण्यासाठी नोंदवही देखील उपलब्ध नाहीये। केवळ ऑनलाईन कामकाजाच्या नावाखाली संपूर्ण व्यवस्था सुरू आहे। त्यामुळे आता पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अवैध पाणी उपसायला खतपाणी मिळतंय अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। मांडोहळ धरण परिसरामधील काही शेतकरी देखील वैयक्तिक कूपनलिका तसेच विहिरीच्या माध्यमांमधून पाण्याची विक्री करत आहे हा प्रकार समोर येतोय। याकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येते। एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक संघर्ष करत असताना दुसरीकडे पाण्याचा अवैध वापर सुरू आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय। टाकी डोकेश्वर, पिंपळगाव, रोठा, कानूर पठार, नांदूर पठार, सावरगाव, पारनेर शहर, वासुंदे, कर्जुले हरिया, वेसदरे, पिंपरी पठार आदी गावांमध्ये दुष्काळाची तीव्रता जाणवू लागली आहे। अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न बनलाय। दरम्यान मांडओहळ धरणामध्ये सध्या अवघा 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे प्रशासनाला पाणी व्यवस्थापन करताना मोठी कसरत करावी लागते। अशा परिस्थितीमध्ये सुरू असलेल्या अवैध पाणी उपसा आणि विक्रीकडे प्रशासनानं तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जाते। विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।